आपण बहुतांश सगळेच सोशल मीडियाचा वापर करतो। खास करून इंस्टाग्रामवर तर किती फॉलोअर्स आहेत, तुम्ही केलेल्या रीलला, व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतायत, किती लाईक्स मिळतायत, या सगळ्याची जणू स्पर्धा सुरू असते। त्यासाठी काही जण वाटेल ते करताना दिसतात। याच वेडापायी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली आहे। बरं, हे सगळं ती महिला ज्या इंस्टाग्राम अकाउंटसाठी करत होती त्या अकाउंटला तिचे केवळ 16 फॉलोअर्स होते। हे विशेष। कुठली आहे ही घटना, त्या महिलेचा जीव कसा गेला, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही पाहताय lokmat.com। आपल्या आसपास बरेच जण मोबाईलवर रील्स पाहत असतात, तर काही जण रील्सचे व्हिडिओ बनवण्यासाठी नवनव्या आयडिया काढत असतात। लोकांमधली ही रील्सची क्रेज रोज वाढताना दिसतेय। कर्नाटकमधल्या उडुपीमध्ये मात्र एका महिलेला रील बनवण्याची ही आवड महागात पडली आहे। इतकंच काय, तर यात या महिलेचा जीव गेलाय आणि ही हत्या करणारा तिचा पतीच असल्याचं आता समोर आलंय। जयश्री उपाध्याय असं मृत महिलेचं नाव आहे, तर किरण उपाध्याय असं तिच्या पतीचं नाव आहे। नेमकं काय घडलं होतं, जाणून घेऊयात। कर्नाटकातल्या या महिलेला रील्स बनवण्याची आवड होती। ही महिला विवाहित होती, पण तिची ही आवड तिच्या नवऱ्याला मात्र खटकत होती। अवघे 16 फॉलोअर्स असतानाही ही महिला सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री ही रील बनवत असायची। त्यामुळे तिचा पती मात्र संतापला होता। पत्नीचं रील बनवण्याचं वेड त्याला खटकत होतं आणि यावरून या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे। गुरुवारी रात्री देखील ही महिला अशाच प्रकारे रील बनवत होती, ज्यावरून पती पत्नीमध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला। हा वाद हाणामारीपर्यंत गेला आणि पतीनं टोकाचं पाऊल उचललं। त्यानं पत्नीला बेदम मारहाण केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हे प्रकरण दडपण्यासाठी किरण उपाध्याय या पतीनं जखमी पत्नीला उडुपी इथल्या ब्रह्मावर रुग्णालयात दाखल केलं। पत्नी छतावरून पडून जखमी झाल्याचं यावेळी त्याने सांगितलं। पण गंभीर जखमी झालेल्या या महिलेला पुढच्या उपचारासाठी उडुपी इथल्या अजाराकाडू या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं। याच दरम्यान तिचा मृत्यू झाला। त्यानंतर मात्र पोलिसांकडे हे प्रकरण गेलं। त्यावेळी झालेल्या चौकशीत पतीनंच मारहाण केल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याचं सत्य समोर आलं। पोलिसांनी आता आरोपी पतीला म्हणजे किरण उपाध्यायला अटक केली आहे। तपासादरम्यान पोलिसांना जयश्री या महिलेचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तेव्हा कळलं की ही महिला इंस्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह होती, पण ज्या कारणासाठी तिचा जीव गेला त्या तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला केवळ 16 फॉलोअर्स होते। एकंदरीत सोशल मीडियाचा वापर हा केवळ काही वेळ घालवण्यासाठी करायला हवा, ही गरज पुन्हा व्यक्त होतीये। सोबतच एखाद्याच्या आवडीचा इतक्या टोकाचा विरोध करण्याची ही मानसिकता किती धोक्याची आहे हे दाखवणारी आणखी एक घटना या निमित्तानं समोर आली आहे असं म्हणावं लागेल। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।